मामा काय सवाल पालखी सोहळा इंदापूरमध्ये दाखल झालाय, रिंगण सोहळा देखील पार पडलाय, काय भावना आहेत? एक आनंद आहे की हा पालखी सोहळा इंदापूरमध्ये आले लाखो भक्त आमच्या भगिनी आज इंदापूरमध्ये त्यांचं पाऊल आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये लाभलेलं आहे। निश्चित प्रकारे आमचा तालुका या त्यांचा चांगल्या प्रकारचा आम्हाला पायगुण मिळालेला, त्यांची सेवा करण्याची संधी माझ्या वारकरी भक्तांची आमच्या तालुक्याला मिळते आणि सर्वात जास्त सेवा ही इंदापूरमध्ये ह्या पालखीत होते, त्याचा आम्हा सर्वांना निश्चित प्रकारे एक आनंद आहे। आणि त्यातनं आमच्या सगळ्यांचीच त्यांच्या माध्यमातून मी पांडुरंगाला एकच साकडं घालील की येणाऱ्या दिवसामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस पडू दे आणि माझा बळीराजा सुखी होऊ दे, राज्यामध्ये सगळीकडे पाऊस चांगल्या प्रकारचा पडू दे। विठुरायाला काय साकडं घातले? विठुरायाला एकच साकडं घातलेलं आहे की माझ्या शेतकऱ्यांचं पावसाबरोबरच त्याच्या शेतात जे ते पीक पिकवणार आहे त्याला चांगल्या प्रकारचं पीक येऊ दे, त्याला उत्पादन चांगलं मिळू दे, त्याला चांगल्या प्रकारचा बाजारभाव मिळू दे आणि माझा शेतकरी राजा, माझा बळीराजा सुखी होऊ दे, हेच मी पांडुरंगाला साकडं घातलेलं आहे। अजूनही पाऊस लांबलेला आहे, शेतकऱ्याचे डोळे पाऊस लांबलेला आहे, परंतु आशा करूया की पाऊस लवकरात लवकर ह्या जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत राज्यामध्ये सगळीकडे चांगल्या प्रकारचा पाऊस पडू दे आणि निश्चित प्रकारे तो एक वेगळा आनंद आम्हा सर्व शेतकऱ्यांना मिळवू शकतो। नक्कीच राज्याच्या पाऊस पडू दे आणि शेतकऱ्याला सुख समाधान मिळू दे अशी भावना कृषी मंत्री दत्तमामा भरणे यांनी व्यक्त केली। सचिन नुमा, LS मराठी, इंदापूर, पुणे।